नमस्कार, BPNमध्ये आपलं स्वागत आहे. मलकापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका नुसत्याच पार पडल्या. प्रामुख्याने जनस्वराज्याने त्यामध्ये घवघवीत यश प्राप्त केलं. जवळजवळ 12 सीटा यामध्ये प्रभागातून निवडून आल्या आणि हे खरं जे श्रेय जे जातं ते सर्जेराव दादा यांना जातं, कारण त्यांचा नेहमीच कोणत्याही निवडणुकीमध्ये प्रामुख्याने सिंहाचा वाटा राहिलेला आहे. माझ्यासोबत आहेत सर्जेराव दादा. दादा, प्रामुख्याने विचार केला तर ह्या घवघवीत यशाचं जे गमक आहे ते नेमकं कोणाला द्याल तुम्ही? मलकापूर नगरपालिकेमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, दिलीप पाटील आणि जे नगरसेवक होते यांनी आदरणीय आमदार विनयकोरे सावकार यांच्या माध्यमातून गल्लीतील सर्व रस्ते असतील, थेट पाईपलाईन, पालेश्वर पाईपलाईन असेल, स्मशान शेड असेल आणि असे अनेक विकासाची कामं खेचून आणून ह्या नागरिकांचा एक विश्वास निर्माण केला होता. त्यामुळे हे यश आपल्याला जनस्वराज्य व भाजपला संपादित करता आलं. आदरणीय नेते मोदी साहेब यांनी ज्या तळागाळापर्यंत योजना पाठवल्या होत्या त्या आदरणीय आमदार यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी सामान्य माणसापर्यंत बचत गट असतील, लाडकी बहिणा असेल किंवा शेतकऱ्याच्या योजना असतील, ह्या सर्व किंवा लघु उद्योग असतील, हे सर्व ज्या योजना होत्या ते सामान्य माणसापर्यंत पोहोचवल्यामुळं आपल्याला ह्या नगरपालिकेमध्ये यश मिळवता आलं. त्याचबरोबर आदरणीय सावकार साहेबांनी गेल्या 20-30 वर्षामध्ये बरेचसे या तालुक्यातले आमदार होऊन गेलेत, परंतु विकासाची गंगा कधी आणण्याचं काम केलं नाही. फक्त या तालुक्यामध्ये फक्त गटातटाचं राजकारण केलं आणि 2 पार्ट्या असल्या की अर्ध्या पार्टीची मतं मिळतात. हे कायमस्वरूपी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा वापर केला गेला. परंतु आदरणीय सावकार साहेबांनी या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून किंवा शैक्षणिक प्रगतीच्या माध्यमातून या तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केले. त्याचप्रमाणे या मलकापूर शहराचा सुद्धा चेहरामोहरा बदलण्याचं काम केले. भविष्यात महादेव टेकडे असेल किंवा सांडपाणी व्यवस्थापन असेल, कचऱ्याचा व्यवस्था असेल, ही सर्व कामं मंजूर करण्याचं काम केलं आहे. गेल्या हिवाळा अधिवेशनमध्ये या मलकापूरसारख्या ठिकाणी एक जिल्हा ग्रामीण रुग्णालय व्हावं या भूमिकेतून 100 बेडचं हॉस्पिटलसुद्धा मंजुरीचं सातत्यानं प्रयत्न चालू आहे आणि तो पूर्णत्वाला ह्या 2-3 महिन्यात जाईल अशी सर्व नागरिकांच्या वतीनं माझीसुद्धा अपेक्षा आहे. धन्यवाद. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आता आगामी लगेचच आता मला वाटते जाहीर झालेला आहे कार्यक्रम जवळजवळ. ह्यामध्ये हे तुम्ही नेमकी भूमिका काय राहील किंवा ह्या यशावरती अवलंबून राहाल का? यश किती प्रमाणात तुम्हाला मिळेल? जिल्हा परिषद व पंचायत समितीचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय कोरे साहेब यांच्यावर या शावडी तालुक्यातल्या सामान्य जनतेचा फार मोठा विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, इथं घवघवीत मिळणारच. कारण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते प्रामाणिकपणे जनस्वराज्य व भाजपमध्ये काम करतात आणि काम करत असताना रस्त्यापर्यंतचे रस्ते असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्याची सेवा असेल, या तालुक्यात जरी औद्योगिक प्रगती नसली तरी विकासाची जी प्रगती पाठीमागे पडलेली होती त्या आदरणीय सावकार साहेबांनी 90% पुढे नेण्याचं काम केलं. अनेक धनगरवाड्यांना लाईट नव्हत्या, रस्ते नव्हते, पाणी नव्हते. त्यामुळे या तालुक्यातली बरीच जनता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन राहिली आणि त्यामुळे या तालुक्यातली बरीच लोकसंख्या कमी झाली. परंतु तोच विकासाचा एक धडाका बघून सामान्य माणसं परत शेतीकडे वळून परत तालुक्यात येऊन शेती करायला लागली किंवा छोटे मोठे उद्योग करायला लागले. त्यामुळे आदरणीय सावकार साहेबांच्यावर फार मोठा विश्वास या तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे. किंवा शैक्षणिक प्रगती असेल, शैक्षणिक बघितलं तर इथून वारणानगरला बस सेवा देऊन इंजिनिअरिंगची मुलं असतील, अन्य कुठल्या कॉलेजला जाणारी मुलं असतील किंवा BSc करणारी मुलं असतील, त्या तालुक्यात शैक्षणिकसुद्धा सुरुवातीपासून काही संस्था स्थापन झाल्या नव्हत्या. त्यामुळं या सावकार साहेबांनी चालवलेला या शावडी तालुक्याबद्दलचा एक आदर आहे सावकार साहेबांना, तो फार मोठा आहे. त्यांनी राजकारण न बघता समाजाचं हित बघून काम केलं आहे. त्यामुळे येणारी पंचायत समिती व जिल्हा परिषद असेल ही नक्की जनस्वराज्याच्या माध्यमातून विजय होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये लाडकी बहीण आहे, शेतकऱ्यांचा जो पेन्शन योजना आहे किंवा आरोग्य सेवा आहे, या अशा अनेक गोष्टी आदरणीय आमदार साहेबांनी सामान्य शेतकऱ्यापर्यंत किंवा सामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे विरोधकांना सुद्धा सांगण्यासारखं कोणत्याही प्रकारचं काम त्यांच्या हातात नाही. आता लाडक्या बहीणसारखी योजना जर आपण बघितली
तर सामान्य कुटुंबाला राजकारण विरहित आदरणीय सावकार साहेबांनी स्वतः त्याचा सर्वे करून किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कामाला लावून त्या गावामध्ये सामान्य कुटुंब कुठलं जर चुकलं असलं तर फेर सर्वे करून ते परत लाडक्या बहिणींना त्यांना मोबदला देण्याचं काम आदरणीय सावकार साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारची शंका नाही की आपण जिल्हा परिषदला किंवा याला कमी पडू. नक्कीच या ठिकाणी 8 पंचायत समिती सदस्य आणि 4 जिल्हा परिषद सदस्य हे जनस्वराज्य पक्षाचे निवडून येणार आहेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये आणि सर्वच निवडणुकामध्ये सावकारांच्या वैचारिक विचारधारा राहिलेली आहे. त्याचबरोबर माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले. शेवाळ तालुक्याच्या शाश्वत विकासामध्ये 90% सावकारांचा वाटा आहे आणि हा शाश्वत विकासाचाच वाटा पुढच्या निवडणुकीला कारणीभूत ठरेल. मिळालेलं घवघवीत यश हे जनतेच्या माध्यमातून जनतेने भरभरून दिलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही असं त्यांनी आमच्याशी बोलताना यावेळेला व्यक्त केलं. BPNसाठी शावडीवरून रमेश डोंगरे.